मित्रांनो आज वाटेगावला आलो होतो. मोठा लक्षाची गोट्यावर गेलेलो दादाची भाऊंची अमोल दादाची गाठ घ्यायला. जाता जाता आपल्याला पाठीमागे दिसतोय रायबा आणि रायबाचे मालक मालकीन. इथं आलो मी कायम गोट्यावर येतो गाठ घेतो. बघूया कस कसं चाललंय आता, कारण आता मोठा झालाय, लय मोठा झाला. आता काय झाला विषय, ते म्हणते आदत नाहीच. हा दुसरा झालाय खरं नाही, आणि ह्यो आदतच आहे. कारण की आपण प्रत्येक म्हणजे प्रत्येक वेळी सांगतो आदत आहे आदत आहे, आणि दुसरा झालेला की सांगणार दुसरा झालाय म्हणून. आता नेरलीच्या मैदानात गेलो ना, म्हणजे मैदानात ना सॉरी फाटी आपलं फेरं टाकायला, तिथं सगळी म्हणत होती ह्यो दुसराच आहे. नाही ह्यो आदत आहे अजून. कारण ज्या नंदीवर आपण फेरा टाकला त्यासनी पण वाटत होतं दुसरा आहे. फेरा टाकल्यानंतर ती म्हटलं त्या दुसरा आहे. म्हटलं नाही आदतच आहे. ती आदत एवढा दिवस राहण्याचं कारण काय माहितीये का? माझ्या तरी अंदाजानं त्याला जास्त तुम्ही ताण दिला नाही, त्यामुळं आणि मैदाना वगैरे सारखा काढला नाही, त्यामुळे एवढा मोठा झाला आदत मोठ्या मापाचा, त्यामुळे दात लावला नाही त्याने. मग तेच पहिल्यापासून आम्ही जाण करतो, म्हणजे जी पहिली जुनी माणसं होती त्यांचंच ऐकलेलं. ते म्हणत होते आमच्या काळात दुसरा झाल्यावर जो ठेवत होते, ते तुमच्या आत्ताच्या काळात काही म्हणा 4-5 महिना झाले की जो ठेवते. मी तेवढंच हे जन्माला आपल्याला काय नाद होता. ते जुन्या माणसाचं ऐकल्यापासून मी म्हटलं ते डोक्यात ठेवलं. जेव्हा म्हटलं ह्यो रट्टा देईल तेव्हा आता ह्यो रट्टा आलाय, तेव्हा म्हटलं आता मग याला फेर व्यायाम कंटिन्यू चालू आहे. बघा आता जवळजवळ महिना झालं वेळच्या वेळ चालू आहे, फेर चालू आहे, व्यायाम चालू आहे. मैदानात फक्त काढलेलं ना अजून, कारण की आपले गाडगे साहेब आहेत, जनार्दन गाडगे साहेब, त्यांनी सांगितलं जेव्हा आपल्याला वाटेल की फेऱ्यात की बाबा आज काहीतरी करू शकतो तेव्हाच तुम्ही काढा मैदानात, बिनकामाचे पैसे घालू नका. आता एवढा मोठा झाला आदत, शरीराने एवढा दष्टपुष्ट झाला, वशिंड चांगलं झालं आता. हो, पण अजून मॅडम ना शिंग हलवत नाही. नाही आता टाप टाकलाय म्हणून. फक्त विषय काय, ह्यो जर टाप जर नसता तर मला आता जवळ येऊन दिलं नसते. ही असली की मला जवळ येऊन देत नाही अजिबात. मॅडम तुमचा आणि त्याचं एक वेगळंच नातं. आपण भरपूर व्हिडिओ केले, भरपूर मुलाखत झाल्या. हो, मला वाटलेलं जरा मोठा झाल्यानंतर मारायला सुरुवात करेल, पण अजून पण लहान बच्चा असल्यागत थाय असं आहे. अजून लहान बाळासारखंच करतो. जवळ गेले की शून्यात जातो, डोळे झाकायचं. आता पण बघा एकदम म्हणजे डोळे बारीक करतो, किती पण रागात असू दे, किती पण ह्यासनी मारायला जाऊ दे, सगळ्यासनी मारू देत, पण मी जवळ आली की एकदम शांत होतो. आणि खाली बसायची काय, परवा तरी टाप टाकलेली तसाच बसायला लागला. का तर ह्यांनी म्हटलं ना, मी पाट्याला काय केलं तुम्ही त्या दिवशी कुळवाला हाणलेला, पाट्याला नाही कुळवाला, तर मी त्याचा पाय दाबत होते. पाय दाबायला लागला खाली बसला. ते आम्ही सगळं असं एवढं पण कॅमेऱ्यात कॅप्चर 24 तास करू शकत नाही. बरोबर. हा, आणि एकदा एक किस्सा सांग की भाजीनं काय गेलेलं पाठी. हो, परवाच बाजीनं, म्हणजे ते पण कॅप्चर झालं नाही. त्यांनी गेलेलं तर कुणीकडं बाहेरच गेलेलं. नाही ह्यांना टायफॉइड झालेला. आता तुम्ही म्हणताय ना तब्येत खराब झाल्या, मग ह्यांनी ऍडमिट होतात, तर ह्यांनी म्हणलं जा आणि संध्याकाळचं खाद्य वगैरे ठेवून ये रायबाला आणि बाजीला. मग मी आपली खाद्य ठेवायला आली, बाकीचं सगळं आमचं भाऊजी आवरतेच, पण आपलं खाद्य आणि म्हणलं ठेवून ये आणि जाऊन बघून ये. तर खाद्य ठेवायला बाजी तर जास्तच अग्रेसिव्ह पणा करत होता. मग म्हणलं बाजी मला तुझ्या समोर यायलाच भीती वाटायला लागल्या, एकतर खाद्याची पाटी फेकून दे किंवा माझ्या हातात दे. त्याच्या त्या बकेट मध्ये होती, त्यानं पाटी घेतली खाली अशी फेकली तोंडानं, म्हणजे ते क्षणच वेगळा होता. आणि माझी पुतणी दुर्गा, तिनं बघितलं ते, म्हणली म्हणजे आपण कसं काल्पनिक म्हणतो ना की ते असं केल्यासारखं, तसं झालेलं ते. मग त्यावेळेस पण नव्हता कॅमेरा, पण म्हणजे ह्यांना समजतं आपण बोललेलं सगळं. मित्रांनो बघा तुम्ही, मी पण ऑब्झर्व भरपूर केले, भरपूर नंदीचं किंवा एखादा प्राणी असेल दुसरा कुठला, ज्यावेळेस आपला मालक किंवा मालकीण असेल लहानपणापासून त्याच्या सानिध्यात असतो, त्यावेळेस त्याला खरंच कळतं. कारण कितीही वर्षानं किंवा किती दिवसानंतर मालक किंवा मालकीण भेटत असते, त्यावेळेस तो पहिल्या भेटीगतच भेटत असतो. किती दिवसानंतर आलं तरी त्याला वाटत असेल पहिल्यांदाच आल्या. आणि लवकर जर गेलं नाही तर मग काय नुसता बघत बसतो. आता त्याच्या सर साईडला कोण असला तर असा पाक खाली वाकून बघतो, त्याचं एकच असतं इकडं मला हात लाव, मला गोंजर.
आधी माझं आणि त्याचं कसं असतंय, आम्ही आता कॅमेरा ऑफ कॅमेरा माझी एकसारखी गाणी चालू असतात त्याच्या कानात, हो, ही मग जे ती त्याला लय आवडतं, म्हणजे गाणी जे- अंगाई गायल्यासारखं. गाण्याची आवड आहे हा. ना. मग श्रीशा लहान होती तेव्हा आपण गाणी म्हणायची. हा. हो, आता हे रायबा शेट जन्माला आले ह्याला ऑफ येऊन गाणी कॅमेरा हा. कॅमेऱ्यात घेऊ शकत नाही आपण. हम्म. मग ते ऑफ कॅमेरा आपली गाणी म्हणत मग असं ती त्याला चालू असते. आवडत गाणी म्हणायची, काय काय सांगायचं, मग सगळं ऐकत बसतो शून्य हात जाऊन, मग काय कळतं काय मग त्याला. आता कशी तयारी चालू आहे मग त्याची? आता बघा पूर्ण तयारी मैदानाची चालू आहे. हम्म. कारण की रटात आला मस्ती करायला लागला, आवाज म्हणला आता काढायचा आपण म्हणजे फेऱ्यात वगैरे. हम्म. मग आता वेळच्या वेळी फेर आणि व्यायाम हम्म. सगळं चालू आहे. आता पाट्याला चालू आहे, आज सकाळी 7ला पाट्याला आणलाय. हम्म. परत बाकीचं मग कामा नाही. मग आता काल फेर टाकलं 2. हम्म. काल म्हणजे खुश केलं ह्यानं, जे आपल्याला अपेक्षा होती तसा ह्यानं फेरा काढला नंदी बरोबर. मग आता मित्र पण म्हणायला लागले आता मैदानात काढू शकते, खरं मी माझं तर अजून बनविना झाले मैदानात नको. अजून 2-3 फेर म्हटलं नंदीवर काढ्या, कारण की सगळं फेऱ्याचं गोड्यावरच झाली ती. मग अजून 2-3 फेर नंदीवर काढ्या, मग मैदानात काढ्या म्हटलं. आता कसं मग आता काय होतं, आता पहिरे तर कोणाला भेटत नाही, तर बऱ्याच मी मुलाखत घेत तुम्ही बघत असाल. पहिलं नाही भेटत, तुम्ही किती पण सोशल मीडियावर हे असं काय नाही. पहिलं आता नेरल्याला आम्ही गेलो, त्याच्यासाठी हंजी करायला लागली, त्या भाज्यासाठी हंजी करायला लागली. द्या बैल खरं एक दादा येते, आम्ही ड्रायव्हर म्हणजे म्हणत होते त्यासनी सगळेजण, त्यांनी मोठं मन केलं आणि भाजीला आपल्या नंदी दिला फेऱ्याला. तर भाजीनं करायचं ते केलंच, तर तेवढ्या पुरतं नाराज झालो मी. परत डॉक्टरांनी फोन लावला, पवार डॉक्टर पळे घेतो, त्याने सांगितलं. मग त्यांनी पुन्हा आपल्याला म्हणजे हे दिलं, आशा आशा दिली, दिली. आशेचं किरण दाखवलंय. मग परत खुश झालो. मग त्याच दिवशी मी भाजीला घेऊन गेलो, रात्री 9ला इथनं बाहेर पडलो, तिथं पोहोचलो 11ला, 3:30ला घरी आलो. मग त्यांनी ट्रीटमेंट वगैरे सगळी केल्या भाज्याला. मग आता म्हणली ती रविवारी फेरा टाकायचा, आणि मी नाही ती म्हटली, डॉक्टर साहेब म्हणले आम्हाला कोण बैल देणार झाले, आता तुमचा जो बैल आम्हाला पाहिजे फेऱ्याला. तर डॉक्टर सर साहेब म्हणले मी देतो फेरा काढून, आणि मी त्याला पळवल्याशिवाय आता गप्प बसत नाही. अजून काय असतील ती पर्याय माझ्या जवळच सगळं करणार, पण त्याला मैदानात काढणारच. कारण सरांना, डॉक्टर सरांना एवढं फोन जातात आपल्या फॅमिलीचं, जास्त करून लेडीज रडतेत, बाजीला काय पण करा, बरं करा. मग ती त्यांना पण एक म्हणजे त्यांच्या जबाबदारी आहे की बाजीला बरंच करायचंय तसं. मित्रांनो, आता तुम्ही माणसाला बाजीला का दाखवत नाही, तर माझी पण अशी इच्छा आहे की नंतर ज्यावेळेस बाजी चांगला पळेल त्यावेळेस 100% आपण गाठ घेणार आहे, इथे येणार आहे, त्यावेळेसच आता त्याला दाखवायचे. आता ह्याच्याकडे बघितलं तर माप मोठ्या मापाचा आणि मजबूत बांध्याचा आता जर आदत जर बघितलं असेल मी तर रायबा, कारण माप बघा तुम्ही. तुमच्या व्हिडिओ दाखवे का? हा, बघू इकडं मित्रांनो, ज्यांना वाटतंय बाबा आदत नाही, तर दात बघा त्याचा, अजून त्याचं दुधाचं दात पडलं नाहीत. बस सोडा, बघा. कारण काय होते, लोकांचा आजकाल विश्वास नाही, ती खरं आहे. आत्ताच्या घडीला आहे ना, कलियुगाच्या काळात कोण कोणा विश्वास ठेवणं झालं. आणि आपलं दात लावल्या लगेच सांगणार. आता बाबरे आपल्याकडे होता तेव्हा, दुसरा झाला, मला म्हणून तू चुकी केलीस, सांगायला नाही पाहिजे तर दात लावला. अरे म्हणलं नाही सांगू, म्हणजे का असं का, आपण आदत मध्ये खेळलो असं. बरोबर. नाही बाबा सांगितलं मी, लगेच दात लावले दुसऱ्याचे व्हिडिओ सांगितलं की बाबऱ्या दुसरा झाला. बरोबर. मित्रांनो, खरं आहे. काय होतं, जर चुकीच्या मार्गाने किंवा खोट्यापणाच्या मार्गाने आपण जर वर गेलो तर तेवढेच खाली आपण येत असतो स्पीडनं. पण सत्याच्या मार्गाने जर तुम्ही जर चालला तर एक दिवस यश भेटतं आणि ती कायम टिकून राहतं. खरं आहे त्यांचं. काय होतं माहिती आहे का, आता मॅडम आहेत तुमच्या, त्यांच्यामुळे आहे का नाही, अनेक मुले आहेत ना तुमचे व्हिडिओ बघून, किंवा आता मलाही भरपूर लेडीज भेटल्यात मैदानात की तुम्ही शिक्षा निकम चॅनल वाल्या त्या मॅडम असतील, सुशांत दादा, त्यांची मुलाखत घेतली, तेव्हापासून आम्हाला बी नाद लागला. तुमच्यामुळं भरपूर लेडीज आहेत ना, त्यांना नाद लागायला लागला. कारण इन्स्पायर होते बघून तुम्हाला. बरोबर आहे. तुम्ही कसं, आता आम्ही आमच्या इथं मर्यादित आहे, तुम्ही भरपूर म्हणजे एक्सप्लोअर करताय ना जिथं तिथं जाऊन, त्यामुळे तुम्हाला ते बोलत असतील, कारण तुम्ही आपल्या बऱ्याच वेळा मुलाखती वगैरे घेतलेले आहेत.
कारण 2-3 लेडीज मला भेटल्या मैदानातनी. ते म्हणले ते त्यांचं हे व्हिडिओ चांगला असते ते, आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही त्यांची मुलाखत घेतली. तुम्ही ज्यावेळेस मुलाखत घेता त्यावेळेस वेगळीच एक आनंदी किंवा मजा असते मुलाखत बघण्याची. कारण मन मोकळं करतात माझ्या मुलाखतीत होय, तुम्ही होय. सगळं. बरोबर आहे. त्या मुलाखतीत सगळं म्हणजे मनात असेल ते आम्ही कारण जे आमच्या डोक्यात पण येत नाहीत प्रश्न ते तुम्ही आम्हाला विचारता आणि ते बरोबर. सगळ्यांच्या पुढे जातात ना. हम्म. अरे काय आणि तुमची कसं असते मुलाखत म्हणजे ही मुलाखत आहे असं वाटतच नाही. बरोबर. म्हणजे आपलं आपलं एक फ्रेंडली बोलणं एक संभाषण चालू आहे असं. नाही काय होतं आता मुलाखत म्हणजे ह्याला मुलाखत म्हणताच येत नाही मित्रांनो. काय होतं एखाद्याच्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या प्रेक्षकांच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत. तर कशा पोचल्या पाहिजेत? नॅचरली. तुम्ही जर असं पाठ करत बसला किंवा असं काय तर ते होऊ शकत नाही, किंवा स्क्रिप्टेड. ज्यावेळेस आपण नॅचरली सगळ्या गोष्टी बोलत असतो त्यावेळेस मनापासून सगळ्या गोष्टी पुढे येत असतात. आता इकडे वासरू दिसतं, ही पण बघूया. ही सलगरी हा, हे कुठून आणलंय? हो ही सलगरात आणले. हा. तर हे आम्ही गेलेलो सलगरात. काय झाला विषय, आम्हाला एक सलगरातली गायचा व्हिडिओ आलेला. मग ती गाय मला वाटतं 1 महिन्याभरात येणार होती. मग त्या दादांच्या मागे लागले तो हा. की जर खोंड झालं तर आम्हाला द्यायचं. मग खोंड झालं मग बघाय गेलो आम्ही सलगरात. बघाय गेलो म्हटलं त्याचं नाव पण आम्ही ठेवलं लाडू. ती सगळ्या फॅमिलीला माहित असेल. त्याचं नाव लाडूच पडले बहुतेक आता. मग 2-3 वेळा परत बघायला गेलो. मग येता येताना हे खोंड दिसले. मग ते पसंत पडल्यावर मग म्हणजे मग आपलं माझ्यातून जोडीदाराचं आता माझे जोडीदार म्हणजे माझा लंगोटी यारच थोडक्यात आहे. मग दोघात घेतली. आणि इकडं पण एक ही वासरू आहे मित्रांनो. ही तो बघूया. पिंट्या. ह्याचं काय पिंट्या नाव ठेवले? पिंट्या म्हणजे ह्यो आहे ह्याच्यातला. आपण कसं म्हणत होतो बाबरे ब्रह्मा 700 किलोमीटर लांबचा, तसा ही आठवणीतला 700 किलोमीटर लांबचा ह्यो पिंट्या. हा, एकदम छोटं साधं. एकदम छोटा आदत. आता ह्याला तशी सवय लावली का राय बाग? कारण नाही लावणार आहे सवय. हा. फक्त एक म्हटलं 15-20 दिवस जाऊ दे. इथलं वातावरण सुटू याला. इथलं वातावरण म्हणजे तिकडचं वातावरण या वातावरणात लय फरक आहे. आम्ही बाबरे आणि ब्रह्मा आणला तेव्हा त्याचं सूट झालं नाही 15 दिवस. पण हे लगेच रुळलंय आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की ही जास्त म्हणजे माणसळ आहे. होय. आलं की हाक देत म्हणजे ओरडून सांगत की या वगैरे खायला आणि मागतं. ह्यो पिंट्या आत्ता दिसतोय असा तर काय काहींच्या नजरेत म्हणजे वस्तू चांगली आहे. त्याला मागणी पण आली आम्हाला पाहिजे म्हणून देता ह्याची जात आहे का नाही तुम्हाला आता माझ्या अंदाज सांगतो माझ्या अनुभवानं. हा. ह्या जातीची बैल आता मैदानात आहे ती दिवाने आहे, हा. विठ्ठल नाना तेज आहे, हा. हॉलिकर मिक्स जात आहे ही हा, ना? हा, हा. हा बरोबर तेच, बरोबर. त्या म्हैसूर जातीचा आहे. हल्ली. हा. आणि ही जर पाळलं हा. तर तुम्ही माझा शब्द लक्षात ठेव. चला ते बरं, नाव काढणं एवढं पाहिजे ना. तुमचा शब्द सांगा काय काय ते भविष्य जर वाटतंय? पाळलं तर ही हा. नाव निघणार तुमचं सगळीकडे. नाही सगळे जण म्हणजे जाणकार देतील का नाही हा. आता? किंवा तिथे ही वस्तू कारण का माहित आहे का, हा. शेवट आता नशिबाच्या गोष्ट आहे. आपण प्रयत्न करत राहायचे. प्रयत्न चालू आहे. फक्त अजून लय बारकाय. आता याला दूध वगैरे चालू करणार आहे. खरं म्हणते ते हिवाळ्या म्हणजे थंडीत छाती भरते. बरोबर. चालू करू नका म्हणून थांबलोय मी आता. त्याला पण दूध चालू करणार होतं. त्याच्या आईला आता झाल्या कालवड. म्हणजे आपला भाजी शेट आहे तिला झाल्या मुलगी. मग तिला दूध जास्त आहे. मग मी व्हिडिओत बोलतो की आता दूध जास्त आहे म्हणलं रायबा शेटला दूध चालू करूया. तर फोन इतका आलं मेसेज आलं की आता दूध चालू करणार कारण थंडी चालू आहे. बरोबर. ते बांधण्याची लक्षणं आहेत. कॅन्सल केलं दूध. म्हणजे बऱ्यापैकी 60-70% फॅमिलीमुळे आपल्याला अनुभव जास्त आला. कारण ह्या क्षेत्रात आपण जसं की नवीनच आहे व्हिडिओ करायला लागले त्यावेळेस पण म्हणलं रायबा सांभाळायला थोडक्यात 50% युट्यूब फॅमिलीने सांगितलं बरोबर, असं करा तसं करा दादा. तेच त्यांना आवडत गेलं की आपण सगळं आहे ते पहिल्यापासून रायबाचं तरी लहानपण ते आता मोठं पण सगळं युट्यूब समोरच आहे. बरोबर. मित्रांनो रायबाकडे येऊया आता. कारण प्रकाश जो होतात न्यायचं काम रायबानच केले होय. त्या जोडीला. कारण रायबा शेटमुळेच नाव झालं. रायबा दावणीला जलमला आणि सगळ्या महाराष्ट्रभर चर्चा तुमच्या दोघांची व्हायला लागली. आणि तोही 100% नाव करणार आहे. कारण तुम्ही मनापासून कष्ट करताय त्याचे फळ एक दिवस तो 100% तुम्हाला देईल. होय, प्रयत्न दिलंयच चालू आहे त्यानं. बघा.
आता जसं जसं फेर चालू केलं होतं हम्म. म्हणजे लय बदल म्हणजे फरक पडला हम्म. आणि एकाकडेच नियोजन दिलं हम्म. ह्याचं रायबाच हम्म. म्हणजे ज्यांच्याजवळ आम्ही फेर काढतोय हम्म. त्यांच्याकडेच नियोजन. त्या दादाने सांगितलं काय नाव वगैरे घेऊ नका हम्म. सांगू नका हा. त्यांच्याकडे नियोजन दिलं म्हणजे ते आता पाट्याला वगैरे आपल्याला एवढा अनुभव नाही. हम्म. आम्ही पहिलं काय करायचं नुसतं फेर बरोबर. काढायचं बैल एक 10 दिवस बसून परत फेऱ्याला न्यायचा. हम्म. तर यांनी काय सांगितलं फेरा काढला की उद्या पाट्याला आणायचं परवा दिवशी मोकळा चालवा ना चकडीला चालवा परत फेऱ्याला आणायचं परत 2 दिवस विश्रांती द्यायची असं करायचं मला. मग तवा चालू केलं मला तर महिन्याच्या आधी फिटनेस मध्ये आला नाही पोट असं होतं एवढं असं. बरोबर बरोबर. आणि मी आता सांगितलं का नाही बघितल्या तुम्हाला हा. बदल भरपूर झाला. आणि स्पीड पण लावायला लागला आता. जेवढा तुम्ही व्यायाम आणि कष्ट त्याच्यावर घेतला तेवढा 100% तो रिझल्ट देणार आहे. तुम्हाला काय वाटतं कधी दात लावून आता चेक केल्यानंतर लावणार की आता 2 वर्षात झालाय. काही बैल कमीत कमी 2.5 वर्षात दात लावलेले आहेत. काय काय 3 वर्ष पण आहेत अशी बैल बघितलेत. होय का? मग ह्यो लावून मला वाटतं 3-4 महिन्यात दात लावून. लावून 4-5 महिने तर लावून आता मॅडम कशी हा? भरपूर हे आहेत. काय काय त्याला म्हणते ती आता तुमच्या समोर आव्हानं भरपूर आहेत. बाजीला नीट करायचं ह्याला वळणावर लावायचं. सगळी आव्हानच आहेत फक्त एकच चाललंय पेलवायची. हा. पेलवत जायचं जसं आपल्याला देव ताकद देईल. हा. आणि ह्या नंदींचं काय म्हणायचं देव ताकद देईल तसंच चाललंय बाकी काय नाही बघा. आपण करत राहायचं प्रामाणिक करायचं शेवटी काय नशिबात आहे ते करत राहायचं. जसं करल तसं मार्ग निघतील. ज्या दिवशी असा विचार केला ना आता काय करायचं काय म्हणजे जुळलं जात त्या दिवशी म्हणजे असं म्हणजे बाळमामाचा थोडक्यात आशीर्वाद असल्याचं कोण ना कोण येतच बरोबर सपोर्ट करायला मदत करायला. बरोबर. आता हे भाज्यानं फेरा काढल्या इतका मुडाप गेलेला मी तवाच म्हटलं बास भाज्या म्हटलं तुझ्या आता पाया पडलो म्हटलं मी. आता म्हटलं तू नुसतं खायचंच पाणी प्यायचंच व्यायाम करायचं. बरोबर. आता मैदान फेर बिर म्हटलं कॅन्सल म्हटलं असं म्हटलं तर श्रीशैली म्हटली डॉक्टरांनी फोन लावायला सपोर्ट सिस्टीम जास्त हे आहे बरोबर. मग तेव्हा मला म्हणजे जेव्हा मी असं नर्वस वगैरे झाले की ह्याला फोन करतो पहिल्यांदा म्हटलं असं असं मग ती नाही ह्यांना म्हणजे कधी मैदानात गेलेत आणि असं झालं किंवा फिरायला गेलेत असं झालं तसं झालं मी अजून ते टेन्शन घेऊ नका. आज झालंय का आजच्या दिवसानं झालंय का पुढचे दिवस आहेत अजून आहे. आता बाजारला पण आपण खचायचं नाही. अजून बाजाचं काही झालेलं नाही. अजून चौसा का साईदाती झाला साईदाती झालाय. मग अजून आपण प्रयत्न करत राहायचं. थोडीच म्हातारा झालाय हे म्हणायचं आणि पुढे चालायचं. मित्रांनो बघा खरंय त्यांचं कष्ट करत राहायचे फळ 100% एक ना एक दिवस मिळत असतं. आणि मेन त्यांचं मला हे आवडलं की काय अडचण आली की ते मॅडमला फोन करतात. कारण जेवढे चांगले मोठं झालेले पुरुष आहेत कुठलं ना कुठलं मोठं कार्य घडलं त्यांच्या हातात व्यक्ती त्यांच्या पाठीमागे महिलेचा हात राहिलेला आहे त्यामुळेच ती जमलेलं आहे. जसं मॅडम आहेत त्यांचाही पाठीमाग हात आहे खंबीर साथ आहे त्यामुळेच सुशांत दादा खचून जात नाही. प्रयत्न चालू ठेवते. आणि आपण ही या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा प्रेक्षकांना सांगू इच्छितो किंवा माझ्यातर्फे की त्यांना शुभेच्छा देतो की ज्या त्यांच्या इच्छा आहेत त्या 100% पूर्ण होतील आणि रायबा त्या इच्छा त्यांच्या पूर्ण करेल. धन्यवाद. धन्यवाद.